अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. आज मुद्दाम ज्ञानेश्वर अष्टक न म्हणता कैवल्य अष्टक म्हणते. 2-2.5 मिनिटात होईल, पण ते कायमच सगळ्यांच्या संग्रही राहील. त्याचे रचना कैवल्य शतकम म्हणून जे आहे ग्रंथ त्याच्यातलं आहे ते. आणि त्याचे ऋषी किंवा मुनी किंवा जे कवी आहेत त्यांचं नाव सांगितलेलं नाही आहे. तर नाम हेच अंतिम सत्य आहे. आपलं रोजचं जे चाललेलं आहे विवेचन विवरण, तर त्याच्या मागची हीच भूमिका आहे की प्रत्येकानं सतत नाम घ्यायला पाहिजे. आजचा दासबोधातला समाजसुद्धा अखंड ध्यान नाम, ते त्यांनी छान सांगितलं त्या ताईंनी. अखंडला जास्त महत्त्व आहे. आणि नाम कसं आहे तर अत्यंत मधुर आहे, मंगलकारक आहे, पावनकारक आहे. आणि नामाचं तत्त्व जाणून नामाला सर्वस्व मानून वागायला हवं, जगायला हवं, असे या स्तोत्रात सांगितले. आणि सर्व जग हे मायेनं युक्त आहे. सत्य केवळ हरेर नामैव केवलम, एवढं नामच सत्य आहे. जसं आपण ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू माता सगळं म्हणतो, तसं नामालाच गुरु पिता माता बंधू सगळं काही मानलेलं आहे. आणि आपल्या निश्वासावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण तो कधीही थांबेल. पण नामावर विश्वास ठेवून लहानपणापासून जर नामसंकीर्तन आपण करायला लागलो, तर मग आपल्याला निश्वास येणंही विश्वासः कदा रुद्धो भविष्यती याचा अनुभव येईल. आणि या स्तोत्राचं अतिशय भावपूर्ण भावमाधुर्य असं हे या स्तोत्राला आहे. अनुष्टुप छंदच आहे त्याचा, पण जरा आमच्याच एका मैत्रिणींनी आमच्या ग्रुपमधल्या, आम्ही घरी घ्यायचो ना हे स्तोत्र वगैरे, गीता ज्ञानेश्वरी, तर त्यावेळेला त्यांनी ती चाल लावलेली आहे. मधुरम मधुरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम, पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम. मधुरं मधुरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम, पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम. माझ्या मागोमाग आपल्या ठिकाणी म्हणत राहा. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत्,
सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलं स गुरुः स पिता चापि स माता बान्धवोऽपि सः शिक्षयेच्चेत् सदा स्मर्तुं हरेर्नामैव केवलं निश्वासेन हि विश्वासः कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयमतो बाल्यात् हरेर्नामैव केवलं हरिः सदा वसेत्तत्र यत्र भागवता कथाः गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम् अहो दुःखं महद्दुःखं दुःखात् दुःखतरं यतः काचार्थं विस्मृतं रत्नं हरेर्नामैव केवलं दीयतां कर्णो नियतां वचः गीयतां नित्यं हरेर्नामैव केवलं तृणीकृत्य जगत्सर्वं राजते सकलोपरि चिदानन्दमय शुद्धं हरेर्नामैव केवलं चिदानन्दमयं शुद्धं हरेर्नामैव केवलं हरेर्नामैव केवलं हरेर्नामैव केवलं ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. निवृत्तीनाथ ज्ञानदेव महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सर्व भगवंताला, ज्ञानदेवांना, निवृत्तींना सगळ्यांना वंदन करून, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. जे आहे ते सांगण्याचं, आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करते. मला याच्यातलं मी जे परवा म्हटलं होतं की प्रत्येक कडवं किंवा प्रत्येक श्लोक हा इतका सुंदर आहे, त्यातला आज जो समजावून देते एका क्षणात तो, अहो दुःखम महद दुःखम महादुःखम. सगळ्यात दुःख कोणतं आहे? दुःखात दुःखतरम यतः, दुःखापेक्षाही दुःखतर, म्हणजे इतर दुःखांपेक्षा अधिक दुःखकारक कोणतं आहे? काचार्थम विस्मृतम रत्नम हरेर्नामैव केवलम. काचेसाठी आपण रत्न विसरतो किंवा रत्नाला टाकून देतो आणि एवढासा बांगडीच्या काचेचा तुकडा शोधण्यासाठी प्रयत्न करतो. तसं आहे आपलं. एवढं मोठं भगवंतानं सगळं व्यापलेलं सगळं विश्व असताना त्याला विसरायचे आणि बाकीच्या सगळ्याला पकडायचे. आता आजची ओवी आपल्याला पाहायची आहे. काल 14वी ओवी घेतली आणि त्याच्यात थोडा जास्त वेळ गेला होता. ज्ञानेश्वरांच्या ओव्या पण आपण काल पाहिल्या आणि त्या अतिशय सुंदर होत्या. काल जर गडबड झाली असेल तर पुन्हा 2-3 ओव्यांची पुनरावृत्ती करेन. सुमिताताई, तुम्ही एखादी ओवी घेणार असाल तर घ्या. हो घ्या ना, एक घ्या. हो, एकच घेते. हां 50वी. हो घ्या. ओके. जयांच्या वहानी वेदकू वेद्याचे पाणी न पिये पण सांडणी अंगाची करी. जयांच्या वहानी वेदकू वेद्याचे पाणी न पिये पण सांडणी अंगाची करी. जरा कठीण वाटतं मला, पण नाही चांगलंय सांगा. शिवशक्तीचा जो खेळ चाललेला आहे तो ज्ञात्याच्या आकलना पलीकडचा आहे. बरोबर. ज्ञाता म्हणजे त्याला जाणून घ्यायचा आहे तो, बरोबर आहे. हो बरोबर आहे. जो ज्ञाता असतो त्याला ज्ञेय म्हणून जाणून घ्यायची वस्तू जे आहे त्याची तहान लागलेली आहे. मला तिथे पाण्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. बर. आणि त्याची तहान इथे शिवशक्ती याला जी ज्ञेय वस्तू आहे त्याला आकारच नाही तर त्याची तहान कशी भागवणार. म्हणून ज्ञाता शिवशक्तीच्या स्वरूपात विलीन होऊन जातो. म्हणजे ज्ञाता पाणी होऊन जातो तर मग तहानेचा प्रश्नच येत नाही. आपली तहान भागून घेतो. आणि स्वरूपानंदांचे आणि लिहिलंय ते मला जास्ती समजलं असं मी म्हणते. सच्चित आनंद स्वरूपात ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी संपते.
त्रिपुटी संपली की मग स्वरूपातच विलीन होतं ना ताई. बरोबर आहे. हो, स्वरूपात स्वरूप. हा, हे मला जास्ती सोपं म्हणजे समजायला असं वाटलं. हो ना, हो ना. त्याप्रमाणे ज्ञाता हा शिवशक्तीच्या ऐक्य प्रवाहात विरून जातो. मग फक्त शिल्लक उरते ते आत्मज्ञान. बरोबर. हा? हो, असं अगदी आहे का बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा, कारण ते पाण्याचं जरा मला हे वाटलं तर म्हणून म्हटलं ते मला जास्ती असं थोडं जास्ती समजलं एवढं. छान सांगितलं. आता बघा, स्वरूपानंदांची जी अभंग होता तो मी एकदा पुन्हा आठवण करून देते. ज्ञाता ज्ञेय ज्ञान भास हा विरोन, तुमच्यातलं सगळ्याचं सार असे सच्चित घन स्वरूप जे. स्वरूप कसं आहे? सच्चित घन. तया शिवशक्ती ऐक्य प्रवाहात, तया शिवशक्ती ऐक्य प्रवाहात बुडवण्या जात ज्ञाता ज्ञेय. ज्ञाता ज्ञेय सगळं बुडून गेलेलं आहे, कारण त्यांचं ऐक्य झालं की हे काही उरत नाही आहे. आत्ताही आपला तोच विषय काल चाललेला होता की त्रिपुटी संपली की फक्त आपण स्वरूपाशी एकरूप होतो, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं आहे. आपण स्वरूप होऊन जातो, स्वरूपयुक्त होऊन जातो. खूप छान आहेत. प्रत्येकच प्रकरणातून त्यांना हेच समजावून द्यायचं आहे. नावं वेगळी देत आहेत, दृष्टांत त्याच्याशी योग्य असे सांगतायत आणि छान तुम्ही बोलताय. आता तुम्हाला संधी आहे बघा कोणाला तरी शिकवायला. अशीच प्रॅक्टिस प्रत्येकाने केली तर प्रत्येकाला पण हे म्हणता येईल. आता 14वा 13वा कोणी बोलणार आहे? 14वी काल 13वी सांगितली. प्रतिभाताई आहेत किंवा आणि कुणाला बोलायचे? 14वी ओवी 14वी मी सांगते. सांगा सांगा, अनुराधाताई सांगा. तैसे पिऊनी अज्ञान तैसे अज्ञान आटोनिया. तेच म्हणलं. ज्ञान येते वाया. ज्ञान मिळवनिया ज्ञानाची होय. याच्यात असं सांगितलंय की अज्ञान नष्ट झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. बरोबर. परंतु निव्वळ ज्ञानाला प्रतिस्पर्धी उरत नाही, त्यामुळे ते ज्ञान सुद्धा नष्ट होऊन जातं पुन्हा. आणि मग आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे अज्ञानही नष्ट होतं. अज्ञान नष्ट झालं की ज्ञान मिळतं. मग अज्ञान आणि ज्ञान नष्ट झाल्यानंतर स्वरूपाची प्राप्ती होते. त्यालाच सिद्धावस्था असे म्हटले जाते. अरे वा, छान, बरोबर. मी ताई असं सांगते की मला थोडस असं बोलायचं की वाचत गेल्यानंतर की पृथ्वी आणि पाणी याच्यातही उदाहरण सांगितलंय की पृथ्वी आणि पाणी प्रलयानंतर सगळं नष्ट होऊन जातं. हो. मग पाण्याचे जे स्तोत्र आहे, नदी नाले, ते सगळे त्यात मिळून जातात. हो, हे सुद्धा सगळे नष्ट होऊन जातात. हो. मग शेवटी काय उरतं? तर पाणीच उरतं. बरोबर, बरोबर आहे. असं वाचलेले खूप आहे ना. त्याच्या आधीची ओवी परवाची तीच होती ना, की स्थल आणि जल हे उरतच नाही, फक्त एक पाण्याचंच रूप फक्त उरतं. मग तिथं नावही नाही, नदी समजत नाही, समुद्र समजत नाही, झऱ्याचं समजत नाही, सगळं एक रूप होऊन झालं. त्याच्यासाठी मी ती मनूची गोष्ट सांगितली होती. तुम्ही छान सांगताय. असाच अभ्यास करा सगळ्यांनी आणि आपल्याला समजून इतरांना समजावून दिलं की आपल्याला जास्त चांगलं कळतं. आता पुढची 15वी ओवी पाहिजे आपल्याला. कालच्या ओवीतलं पुन्हा एकदा अभंग सांगते. आत्ता जशी ताईंच्या याच्यातलं सांगितलं, म्हणजे तेवढा पटकन लक्षात ठेवता येतो. तैसी अज्ञानाची आठणी करोन, तैसी अज्ञानाची आठणी करोन, जाताची निमोन ज्ञानोत्कर्ष, जाताची निमोन ज्ञानोत्कर्ष, करे पुरे ज्ञान मात्र स्वरूपे करोन, पुरे ज्ञान मात्र स्वरूपे करोन, सर्वथा गिळोन ज्ञानाज्ञान, सर्वथा गिळोन ज्ञानाज्ञान. हे स्वरूप ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानही विरतंय आणि अज्ञानही विरून जाते, काहीच उरत नाही. असं छान आपल्याला समजावून दिले. कालची ओवी पण चांगली समजावून सांगितली. 14वी बरीच ज्ञानदेवांनी ज्या 15व्या अध्यायातल्या ओव्या सगळ्या ज्ञान अज्ञानाच्याच होत्या.
आणि त्या आपण काल घेतल्या होत्या, थोड्याशा घाईघाईत घेतल्या. अजून वाटलं तर एखाद्या वेळेला पुन्हा त्याची पुनरावृत्ती करूया. तर आजची जी 15 निमोन म्हणजे काय? निमोन म्हणजे काय? निमोन म्हणजे नष्ट होऊन, संपून जातं. बरं. ज्ञानाचा जो उत्कर्ष झालेला आहे, म्हणजे अज्ञान संपता संपता आपल्याला ज्ञानाची ओळख व्हायला लागते, ज्ञान समजायला लागतं. पण तोही आत्ता ताईंनी सांगितलं, अनुराधा ताईंनी, की तेही नंतर संपून जाते. कारण ते ज्ञानाची पहिली पायरी आहे. थोडं थोडं समजायला लागले, मग ज्ञान अज्ञान हे जर संपलं की खरं ज्ञान जे आहे, आत्मज्ञान, ते आपल्याला होतं. बरं, ते बघूया. आता याच्यासाठी हे जे आहे ज्ञान अज्ञानाचं समजावून देत आहेत, याच्यासाठी त्यांनी पुन्हा छान दृष्टांत दिलेले आहेत. खूप डोळ्यावर ऊन येते. चेहऱ्यावरच अगदी येते. ते वेळी पुनिमा भरे, ते वेळी पुनिमा भरे, ना अवसा सरे. बघा आता कसे शब्द वापरलेत. पुनिमा अवसा. ते वेळी पुनिमा भरे, ना अवसा सरे. ते चंद्रीची उरे, ते चंद्रीची उरे, 17वी जैशी, 17वी जैशी. कुठेतरी मध्ये पण आला होता बघा उल्लेख, हा 17वी कला आहे त्याचा. आता ते वेळी म्हणजे त्यावेळी, अर्थात त्यावेळी म्हणजे कधी, ज्या वेळेला हे ज्ञान अज्ञान संपून जातं आणि फक्त स्वरूप ज्ञान उरतं, फक्त स्वरूप उरते, बाकी सगळं मावळून जाते. त्यावेळी पुनिवा भरे. पुनिवा भरे म्हणजे पौर्णिमा पूर्ण होत नाही, किंवा पूर्ण होत नाही, किंवा ना अवसा सरे. ना हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा आहे, म्हणजे पौर्णिमाही भरत नाही आणि अवसा न सरे. अवसा म्हणजे अमावस्या, पुनिमा म्हणजे पौर्णिमा. आपल्याला शब्द कळला असेल बहुतेक तो, की पौर्णिमेस चंद्राचं जे मूळ स्वरूप आहे ते पौर्णिमेला सुद्धा पूर्ण होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पुनिमा न भरे आणि ना अवसा सरे. आणि अमावस्येला ते सरतही नाही, म्हणजे कमीही होत नाही. बघा, फार समजून घेण्याजोगी ही ओवी आहे. ते वेळी पुनिमा भरे, ना अवसा सरे. म्हणजे पौर्णिमेच्या वेळेला ते खूप पूर्ण होत नाही. आपण म्हणतो की पौर्णिमेचा चंद्र पूर्ण झालाय, पण मुळातला चंद्र कुठं आहे? तो पूर्ण झाला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून एक एक कला कमी होते आणि अमावस्येनंतर एक एक कला वाढत जाते. म्हणजे त्या 16 कला आपण मानत असतो. तर हळूहळू हळूहळू पौर्णिमेला हा पूर्ण भरतो, पण खऱ्या अर्थानं तो पूर्ण होत नाही, असं त्यांना म्हणायचं. मूळ स्वरूप जे आहे ते पूर्ण असं भरत नाही आणि अमावस्येला कमीही होत नाही. ते चंद्रीची उरे, ते म्हणजे ते मूळ. चंद्रीची उरे म्हणजे मूळ चंद्राचे जे रूप आहे, चंद्राच्या ठिकाणीच राहतं. चंद्रीची म्हणजे चंद्राच्या ठिकाणीच. ते चंद्रीची उरे 17वी जैशी. 17वी जी कला आहे ती चंद्राच्या ठिकाणीच राहते, म्हणजे आता ती कायमची असते. जसं आपण आता ज्ञानाचं बघतो आहे, स्वरूप ज्ञान झालं की अज्ञानही उरत नाही आणि अज्ञानही उरत नाही. त्याच्यासाठी पुष्टी देणारे आता हे दृष्टांत आपल्याला एक एक सांगते. आता काय म्हणतात याचं थोडंसं अन्वय एकदा लक्षात घ्या. ते वेळी जैशी 17वी पुनिमा भरे, ता आवसा सरे, ते चंद्रची उरे. ते वेळी म्हणजे त्यावेळी, अर्थातच आत्ता सांगितलं तसं जेव्हा आपलं ज्ञान पूर्ण झालंय, ज्ञान फक्त उरलंय, त्यावेळी. ती कशी अवस्था आहे? तर चंद्राचे मूळ स्वरूप हे पौर्णिमेला पूर्ण होत नाही आणि अमावस्येला ते कमीही होत नाही. म्हणजे असं जे स्वरूप आहे तिला 17वी कला असं म्हटलंय बरं का.
कमी न होणं किंवा न वाढणं, ही जी अवस्था आहे त्याला त्यांनी 17वी कला म्हटली. आणि ती 17वी कला स्वरूपानं चंद्राच्या ठिकाणीच असते. आता बघा, समजतंय का की आपलं स्वरूप आपल्या ठिकाणीच आहे की नाही? हृदयात आहे, आपण म्हणतो अंतरंगात आहे. आता आपण लहान होतो, नंतर हळूहळू वाढत गेलो, एका मर्यादापर्यंत वाढलो, नाहीतर मग कायमच वाढत राहिलो असतो तर अंतराळात जागाच राहिली नसती सगळ्यांना. एक विशिष्ट प्रत्येकाची मर्यादा ठरली, तेवढी आपण वाढलो. आता पुन्हा थोडंसं वृद्धपणी हळूहळू क्षय व्हायला लागतो, सगळे अवयव क्षीण व्हायला लागतात. पण मूळ स्वरूप जे आहे, जे अंतरंगात आहे, म्हणजे मला आत्ता जे याच्यातनं समजले ते हे सांगायचं आहे त्यांना, की मूळ अंतरंगामध्ये जे स्वरूप आहे आपलं, ते कधीच संपत नाही. ते कधीच संपत नाही, ते त्या ठिकाणीच असतं. जशी चंद्राची कला पौर्णिमेला पूर्ण भरून जात नाही किंवा अमावस्येला कमी होत नाही, 17वी कला जिथे आहे तिथेच राहते, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणीच असते. 17वी कला म्हणजे त्याचं मूळ स्वरूप आहे आणि तिच्यात काहीही बदल होत नाही. आपल्याला वाटतं हो पौर्णिमेला अगदी चंद्र पूर्ण दिसून, शरदातली चंद्र तर आपल्याला फारच आवडतो सगळ्यांना, पौर्णिमेचा चंद्र, कोजागिरीचा. आणि आपल्याला असं वाटतं की त्या दिवशी तो फुल मून, असं पूर्वी होतं बघा, फुल मून वॉक. मला एकदम 10वीचा शब्द आठवला की पूर्ण चंद्राच्या दिवशी आपण चांदण्यातनं फिरायला जावं. तर तसे आपण रोज हे फिरतच असतो, रोज अनुभव घेतच असतो. तर 17वी कला हे चंद्राचं स्वरूप आहे आणि ती कधीही कमी होत नाही किंवा संपत नाही. कारण का, ही जी 17वी कला आहे ही सूर्यप्रकाशानं प्रकाशित होत नाही किंवा ती पौर्णिमेनंही पूर्ण होत नाही, अमावस्येनं घटत नाही. त्यावेळी ती 17वी कला चंद्राच्या स्वरूपातच उरत असते. आता चंद्राच्या 16व्या कला या पृथ्वीभोवती चंद्राचं फिरणं ज्या कक्षेपर्यंत आहे तिथपर्यंत असतं. आणि चंद्राच्या 16 कला या पृथ्वीभोवती सतत अशा फिरत असतात. म्हणजे ते फिरणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, आपल्याला ह्या सगळ्याचं भौतिकशास्त्र किंवा काय जे शास्त्र म्हणाल ते खगोलशास्त्र थोडंफार माहिती आहे, जे 5वी 6वी पासून शिकलं असू. तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा येत असते. आणि सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध जेव्हा चंद्र येतो, म्हणजे सूर्याच्या सन्मुख असलेल्या चंद्राचा एक भाग उजळतो आणि पृथ्वीच्या सन्मुख आलेला दुसरा भाग अप्रकाशित असतो. म्हणून पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही, त्या दिवसात अमावस्या म्हटली जाते. हे सगळं खगोलशास्त्र आहे. आणि सूर्यचंद्र यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा सूर्याच्या तीव्र प्रकाशानं पृथ्वीसकट अमावस्येच्या दिवशी न दिसणाऱ्या चंद्राचा भाग पूर्ण प्रकाशित होतो पौर्णिमेला. थोडक्यात काय की शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कला वाढत जातात. आपण म्हणतो, पाहतो बघा, आता प्रतिपदेला अगदी छोटीशी दिसत असते, मग हळूहळू ते पूर्वी एक गाणं होतं, जशी चौथीच्या चंद्राची कोर, ती थोडीशी अशी नाजूक वाढलेली असते आणि ती छान दिसते. तर प्रतिपदेपासून हळूहळू या 16 कलांनी हा चंद्र पौर्णिमेला पूर्ण होतो आणि कृष्ण प्रतिपदेपासून त्या कला घटत अमावस्याच्या दिवशी चंद्र अगदीच दिसत नाही. पण ही कलांची वृद्धी किंवा क्षय, चंद्राचे पृथ्वीभोवती भ्रमण, पृथ्वीचं सूर्याभोवती भ्रमण, पृथ्वीची कक्षा, त्याचा काळ आणि त्या काळात पृथ्वी आणि चंद्र यांना मिळणारा प्रकाश, त्याचा काळ, प्रकाश या सर्वांवर अवलंबून असतो. आणि या पृथ्वी क्षया वाचून 17व्या कलेचं स्वरूप चंद्राच्या ठिकाणी परिपूर्ण असतं. 16 कला या सगळ्या सूर्य, पृथ्वी यांच्या भ्रमणावर, यांच्या कक्षेत येण्यावर आहेत.
पण मुळातला जो चंद्र आहे ती त्याची 17वी कला आहे, ते त्याचं स्वरूप आहे. तसं आपण लहानपणापासून मोठे झालो, अगदी तारुण्यामध्ये ऐन बहरात आपली छान, ज्याला पर्सनॅलिटी म्हणतात, ती प्राप्त झाली. बाहेरून शरीराच्या एक रूप, रंग सगळं प्राप्त होतं. आणि आताही पुन्हा जरी कमी झालं तरी मूळ जे आहे मूळ स्वरूप आहे, त्यात काहीही फरक होत नाही. ते कायम जसंच्या तसंच असतं. म्हणजे लहानपणी एवढंसं होतं आणि आता मोठं झाल्यावर मोठं झालं असं नाही आहे. तर ते स्वरूप चिरंतन आहे, कायम आहे. म्हणून गीर्वाण अनुभवामध्ये म्हणतात, पूर्णिमायां न पुष्णाती, पूर्णिमायां न पुष्णाती, नामायामय सर्पती, नामायामपसर्पती, कला सप्तदशी चांद्री, शेषीभूता विधौ यथा, विधू म्हणजे चंद्र बरं का, आणि विधौ म्हणजे चंद्राच्या ठिकाणी. शेषीभूता म्हणजे कायम उरलेली असते, कायम टिकलेली असते. पण अमाया म्हणजे अमावस्येला मात्र ती अजिबात उरत नाही. न पुष्णाती, आणि नाही पौर्णिमेला न पुष्णाती, पौर्णिमेला अधिक वाढत नाही आणि अमावस्येला घटत नाही. पण 17वी जी कला आहे, सप्तदशी चांद्री कला सप्तदशी चांद्री, चंद्राची ही 17वी कला मात्र शेषीभूता विधौ यथा, कायम शिल्लक राहिलेलीच असते. ती कायम तशीच असते. तिच्यात कुणीही फेरफार करू शकत नाही. सूर्यही करू शकत नाही, पृथ्वी करू शकत नाही, चंद्राच्या हातात काहीच नाही. आता अभंगामध्ये काय म्हणतात स्वरूपानंद, तेव्हा होय नाती पौर्णिमेने पूर्ण, अगदी सोप्या भाषेत असतं त्यांचं. तेव्हा होय नाती पौर्णिमेने पूर्ण, नातरी ना क्षीण अमावासी म्हणजे अमावस्येला. नातरी ना क्षीण, ती क्षीणही होत नाही. पौर्णिमेला ती वाढतही नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा तो वाढण्याची काही क्षमता नाही आहे. ऐसी चंद्रकला जिका सतरावी, ऐसी चंद्रकला जिका सतरावी, स्वमध्ये असावी चंद्राठाई, स्वमध्ये असावी चंद्राठाई. स्वतःच्या स्वमध्ये म्हणजे स्वतःच्या मध्येच. चंद्राच्या ठाई जशी ही 17वी कला कायमची असते, ती अमावस्या पौर्णिमेवर काहीही अवलंबून नसतं. अमावस्येला कमी होऊ देत, क्षीण होऊ देत, की पौर्णिमेला वाढवू देत, तशी ती त्याच्यापेक्षा वाढण्याची त्याची मर्यादा संपलेली असते. पण ही जी मूळ आहे 17वी कला आहे, ती मात्र त्याच्या ठिकाणी कायम असते. तसं ज्ञान येऊ, अज्ञान संपू, किंवा ज्ञान अज्ञान दोन्हीही संपू देत, तरीसुद्धा असं आपली 17वी कला म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते कधीही बदलत नाही. ते आपल्याला त्यावेळेला समजतं. जेव्हा समजतं तेव्हा ह्या सगळ्याचा क्षय झालेला असतो किंवा हे संपलेलं असतं. आता पुरुषोत्तम देशपांडे म्हणून मी म्हणलं ना, एक फार सुंदर एवढाले ग्रंथ केलेत बघा त्यांनी 2-2 प्रकरणावर, आणि इतकं एकेका ओवीवर दिलेलं आहे सगळं शास्त्र. आता मी ते म्हटलं होतं तसं त्यांनी ते शास्त्र समजावून दिलेलं आहे सगळं. ते सुद्धा म्हणतात की ज्यावेळी किंवा त्यावेळी पौर्णिमेच्या प्रकाशाला भरती येते, हे माहिती आपल्याला, अथवा अवसेचा जो काळख आहे तो सरून जातो असं म्हणता येत नाही. तर पौर्णिमा आणि अमावस्या ही दोन्ही चंद्रातीलच 17व्या कलेत विलोपून जातात. म्हणजे 17वी कला ही परमनंट आहे आणि तिच्यामध्ये अमावस्याही सामावली जाते आणि पौर्णिमा पण सामावली जाते. किती छान दिले बघा त्यांनी. किंवा आपले नेहमीचे बी कुलकर्णी म्हणतात की चंद्राची 17वी कला जशी पौर्णिमेला भरून येत नाही किंवा अमावस्येला संपून जात नाही, तर ती चंद्राच्या ठिकाणीच पूर्णत्वाने असते. मूळ जे आहे ना ते तसंच आहे, त्याच्यात कुणी बदल करू शकत नाही. हे आपल्या
गतीनुसार बाकी सगळं चाललेलं आहे ते चालू द्या, पण मूळ जी कला आहे ती तशीच असते. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात की त्यावेळी पौर्णिमेला भरती येत नाही आणि अमावस्येला म्हणजे काय म्हणतो आपण, क्षय होत नाही. अशी ही चंद्राची 17वी कला जशी परिपूर्णतेनं उरते तसंच घडतं. ती कायम असते, परिपूर्ण असते. आणि वामनराव देशपांडे आपण ज्यांचं ज्ञानेश्वरी अभ्यासताना उपयोग घेतलेला होता की स्वरूप ज्ञानासंबंधी नेमकेपणानं भाष्य करताना हा दृष्टांत दिलेला आहे ज्ञानदेवांनी. फार सुरेख असा हा दृष्टांत आहे की ज्ञानदेव म्हणतात शुक्ल पक्षात चंद्र कलेनं वाढत जातं. हे तर आपल्याला माहिती आहे, आपणही नेहमी म्हणतो शुक्ल. त्याच्यावरनं एक विनोद पण असायचा किंवा ते काय हे सांगायचे, चंद्र वाढतो कलेनी आणि अमुक वाढते किलोनी, असे हे दिले जायचे फिशपॉंडमध्ये. तर मला एकदम आठवलं उगाचच गंमत म्हणून. तर हा चंद्र कलेनं वाढत असतो पौर्णिमेला. पूर्ण चंद्राचं प्रसन्न रूप आपल्याला आकाशमध्यावर अनुभवायला येत असतं. आणि कृष्ण पक्षात मात्र एकेका कलेनं उतरत कमी चंद्रबिंब लहान होत जात अमावस्येला ते नष्ट होतं. पण त्यामुळं चंद्र कधी नष्ट झाला आहे का? त्याचं जे ओरिजिनल आहे, मूळ जे आहे ते कधी, ते अदृश्य असू देत पण ते आहेच. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की चंद्राला वृद्धी नाही की ऱ्हास नाही, चंद्र हा नित्य आहे. 16 कला पलीकडची ही जी 17वी कला आहे, तसं हे आपलं ज्ञान आणि अज्ञान त्या 17व्या कलेसारखं आहे. ना ज्ञान ना अज्ञान, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडं झालेलं आत्मज्ञान किंवा स्वरूपज्ञान हे तसंच असतं. मला फार आवडली ही ओवी. बघा, तुम्हाला समजली का? ह्याच्या मागची कल्पना कळली का सगळ्यांना? ताई, म्हणजे आत्मस्वरूप का? हा, आत्मस्वरूप, बरोबर आहे ना. हो, म्हणजेच आत्मस्वरूप ना, म्हणजे त्याच्यात काही बदल होत नाही, काही नाही. मग ते नाहीच म्हणून स्वरूप हा शब्द वापरतायत सगळीकडे. स्वरूप ज्ञान, आत्मस्वरूप, त्यात काहीही बदल होणार नाही. आता आज तर सकाळी त्यांनी सांगितलं तसं इथे मृत्यू लोकावर आपल्याला शेवटच्या क्षणी फक्त आपला तो आत्मा बाहेर निघतोय, बाकी देह तसाच पडून राहतो. आणि नंतर त्याला शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात. हा, शुद्ध स्वरूप, शुद्ध बोध, सगळे जे काय म्हणाल ते तसंच आहे. त्याच्यात काहीही फरक होणार नाही. आणि ते ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी मग हे सगळे आपले जे ज्ञान होतं, अज्ञान होतं, ज्याच्यात आपण रमलेलो होतो, ते काहीच उरणार नाही आहे. मग फक्त स्वरूप ज्ञान झालं की संपलं. ठीक आहे, पुढची घ्यायची ओवी. कुणाला अजून शंका काही असेल तर बोला. आता पुढची ओवी घेऊया. का तेजांतरे ना टोपे. आता दुसरं बरं का, दुसरं हे देत आहे दृष्टांत. हा पहिला झाला, चंद्राचा झाला. का तेजांतरे ना टोपे, कोणे तमे न वासिपे. शब्द बघा, नाटोपे हा तरी जरा समजेल, पण वासिपे हा शब्द कुठून शोधून काढला असेल त्यांनाच माहिती. का तेजांतरे नाटोपे, कोणे तमे न वासिपे, ते उपमेचे जाऊ पे. 3 शब्द भारी आहेत याच्यात. ते उपमेचे जाऊ पे सूर्याची होय. आधी झालं चंद्राचं उदाहरण. पहिला चंद्रच आवडतो सगळ्यांना, पण नाही का? कुणालाही चंद्राची उपमा द्यायला जास्त आवडते सूर्यापेक्षा. आता सूर्याचं वर्णन आहे बघा, काय सांगतायत. तेजांतरे नाटोपे. तेजांतरे म्हणजे दुसऱ्या तेजाने, देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, स्थलांतर म्हणजे दुसरं स्थल. तसं इथं सांगतायत तेजांतरे न आटोपे. आटोपे म्हणजे जे आटोक्यात येत नाही किंवा त्याच्यात फरक पडत नाही.
लोपत नाही म्हणलं तरी नाही. अजून वासिपे शब्द आहे. वासिपे म्हणजे एक भीते शब्द वापरलाय, त्याचा अर्थ किंवा लोपत नाही. म्हणून काय म्हटलंय, कोणे तमे न वासिपे. तम म्हणजे अंधार. दुसऱ्या सूर्यापेक्षा कुठली तेजस्वी गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. एवढे जण सगळे हा मॅडम हा माझ्या या पुस्तकात दिलंय कोणे तमे न शिंपे. हा कोणे तमे न शिंपे. शिंपे दिले का? हा नाही, पण आता बऱ्याच ह्याच्यात वासिपे हा शब्द आहे. शिंपे हा शब्द हा ठीक आहे, असू शकेल. मी म्हणलं तसं ते सांगतेय, पण समोर पुस्तक असून मला होईना. बघते आज आता तरी प्रयत्न करीन. संध्याकाळी ते 9 पर्यंत आमचा क्लास चालतोय ना. मी सांगते, पण असू दे, शब्दभेद असू देत. आता हा जो आहे तो हा गृहीत धरू आपण. शिंपेचा मग जरा शोधावं लागेल नाही का. कोणीतरी न शिंपे म्हणलंय का? कोणी तमे हा तमे न शिंपे. न शिंपे असं वेगळं शिंपे हा नाही, तसंच आहे ते. कोणे तमे न वासिपे असं यांनी म्हणले, तसं तुमच्यात शिंपे म्हणले. आता हा हो हा ते बाकी सगळं एक आहे, फक्त शिंपे आणि वासिपे इथला भेद आहे. बघीन मी, तोही शोधून काढीन, त्याचा अर्थ मिळेलही कदाचित आपल्याला. बरं बघू, आता वासिपेनुसार घेऊया, मग शिंपेचा बघूया. फार फरक पडणार नाही त्याच्यात, पण आत्ता समजून घेऊ. आता काय सांगायचंय, दुसऱ्या तेजानी न आटोपे. न आटोपे म्हणजे त्याच्यात काहीही फरक पडत नाही किंवा तो नष्टही होत नाही. सूर्याबद्दल सांगते. आत्ता मी प्रश्न विचारला होता की सूर्यापेक्षा तेजस्वी तुमच्या माहितीत, तुमच्या अभ्यासात कोणी आहे का? आपण तरी कुठं ऐकलेलं नाही की सूर्यापेक्षा काहीतरी तेजस्वी आहे का हो? पण तरी म्हणतायत ज्ञानदेव की सूर्यापेक्षा समजा कोणी तेजस्वी आलाच तो काही सूर्याला संपू शकणार नाही. म्हणजे नाहीच आहे, सूर्य एवढा तेजस्वी कोणीच नाही. आणि कोणे तमे न वासिपे. आणि समजा मोठा एक तम म्हणजे अंधार, खूप मोठा अंधार आला, खूप सूर्याला मिटवायला म्हणून एखाद्यानं ठरवलंय की आता आम्ही याच्यावर युद्ध करू आणि आमच्या अंधारानं त्याचा सगळा प्रकाश मिटवून टाकू. अशी जर एखाद्याची हे आली, धाड आली म्हणूया, इथं तो शब्द नाही आहे, मी सांगतेय, तर सूर्याचं तेज कमी होईल का? ढग पण नाही, ढग नाहीये. तम म्हणजे अंधारच म्हणायचं. सूर्याला झाकायला ढग आला. तो मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की एका सुभाषित आपल्या ह्याच्यात उपनिषदात ढग म्हटलाय, पण तो क्षणभर येतो फक्त. ढग निघून गेल्यावर सूर्याचं काही हे होतं का? तेज कमी होतं का? नाही. असा काही ढग नाही आहे कुणी कायमचं सूर्याचं तेज कमी करेल असं आहे का एखादा ढग? एखादा अंधार, खूप मोठा अंधार आला आणि सूर्याला पूर्ण नष्ट केलं, सूर्याचं तेजच नष्ट केलं, असं कोणी आहे का? नाही, असं कोणीच नाहीये. मग तेच सांगता येते की सूर्याला अधिक तेजानं पराभूत करणारा किंवा त्याला काय म्हणू आपण, भिवविणारा असा कोणीही नाही. तसंच सूर्यापुढे अंधाराचं मोठं साम्राज्य आणून सूर्याचं तेज संपवणाराही कुठलाही तम म्हणजे अंधार नाही. कुठलाच असा अंधार सामर्थ्यशाली नाही. मग ते काय म्हणले, ते उपमेचे जाऊपे. आता जाऊपे शब्द फार छान वापरलेले त्यांनी. जाऊपे म्हणजे एकतर जोडी, जोडपं किंवा जुळं भावंड असे 2 अर्थ दिलेले. उपमेचे, ते उपमेचे म्हणजे सूर्याला दुसरी उपमा कशाची देणार म्हणून ते उपमेचे जाऊपे म्हणजे दुसरं जोडीदार त्याला नाहीच. सूर्याची होय, सूर्याला कुणाची उपमा द्यायची? सूर्याचीच द्यायची. सूर्याला सूर्याचीच उपमा द्यावी लागेल की सूर्याचं तेज आहे ते कुणीही कमी करू शकत नाही, कुणीही वाढवूही शकत नाही. सूर्यापेक्षा स्वतःचं तेज वाढवू शकत नाही. असा कुठला अंधार नाही की जो सूर्याला पूर्ण पराभूत करू शकेल, सूर्यावर कुरघोडी करू शकेल.
असाही कुणी नाही. म्हणजे निस्तेज, कुणाच्या तेजानं निस्तेज न होणारा आणि कुणाच्या अंधाराने पण झाकला न जाणारा असं सूर्य आहे. मग सूर्याला कुणाची उपमा द्यायची? तर सूर्याचीच द्यावी लागेल. त्याच्या तोडीचा दुसरा कोणीच नाही. म्हणून तुम्ही शिकला असाल बघा, तुम्ही आम्ही बरोबर शिकलेले आहोत बहुतेक सगळे. एक अनन्वय नावाचा अलंकार आहे. अलंकारामध्ये 3 गोष्टी असतात: उपमेय, उपमान आणि सादृश्य भाव किंवा समान धर्म असतो. हां, तर उपमा अलंकारामध्ये काय असतं? सारखे असा भाव असतो. म्हणजे हे मुद्दाम समजावून देते की आज काही अलंकार शिकवायचं नाही आहे, पण इथं जे आपल्याला शिकायचं ते एवढं आहे की समजा आम्ही जे शिकलो, पहिलं उदाहरण माझे वडील नेहमी सांगायचे, सीतेचे मुख चंद्रासारखे आहे. म्हणजे सीता हे उपमेय झालं, चंद्र हे उपमान झालं, आणि सारखे सुंदर, सुंदर हा शब्द सुंदरसाठी बनायचं असतं, तर तो समान धर्म असतो. समान अधिकरण किंवा समान धर्म म्हणतात. म्हणजे सीतेचे मुख चंद्रासारखं सुंदर आहे. सारखं म्हणले, चंद्र आणि सीता सारखे आहेत, बरोबर आहे. उत्प्रेक्ष अलंकार आहे, त्याच्यामध्ये म्हणतात सीतेचे मुख जणू काही चंद्र आहे. म्हणजे जणू गमे भासे वाटे, जणू. रूपक अलंकारात सीतेचे मुख चंद्रच. म्हणजे दोन्हीमध्ये इतका अभेद असतो. रूपक अलंकार शिकलो तर मला हा फार ही पण ओवी आवडलेली आहे. आणि शेवटचं एक पुन्हा तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. आणि सीतेचे मुख चंद्रच. आणि अजून एक अलंकार आहे अपन्नुती. तिथे तर उपमेयाला टाकूनच द्यायचं असं, निषेध करायचा. अरे हे सीतेचं मुख नाहीच, हा चंद्रच आहे. म्हणजे मुख हे चंद्राच्या इतकंच श्रेष्ठ आहे की त्याला मुखाची मुख म्हणणं म्हणजे कमी पण आहे, चंद्रच आहे. आणि अगदी पहिला अलंकार आहे, तो मुद्दाम सांगितला नाही की तिथं उपमा आणि उपमेय, उपमेय आणि उपमान एकच असते. सीतेचे मुख हे मुखच, मुखासारखेच, त्याला दुसऱ्या कशाची उपमा देता येणार नाही. म्हणून एक असं होतं, गगनम गगनाकारम. म्हणजे आकाश हे आकाशाच्याच सारखा आकारासारखा आहे. आकाशाचा आकार दुसऱ्या कुणाचाही नाही, म्हणून त्याला गगनाला गगनाचीच उपमा द्यायची. उपमा नाहीच आहे, म्हणजे ते दोन्ही एकच आहे, त्याला देऊ शकत नाही दुसरी उपमा. तसं राम रावणयो युद्धम, राम रावणयोरिव. म्हणजे राम आणि रावणाचं जे युद्ध आहे त्याला तुम्ही या जगातल्या, विश्वातल्या ज्या ज्या काही लढाया झाल्या असतील त्या कुठल्याही युद्धाची, अगदी महाभारत म्हणलं तरी सुद्धा नाही, तुलना करूच शकत नाही. त्याला अनन्वय अलंकार असं म्हणतात. आणि तो इथं सांगितलेला की सूर्याला सूर्याचीच बरोबरी करता येते. सूर्याला दुसरी तुलना करायला कोणीच नाही, न जोडीपे. ते जोडीपेसाठी त्यांनी जाऊपे शब्द वापरला. त्याला दुसरी जोडी नाहीच, दुसरं कोणी नाहीच, असं सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानदेवांचा अभ्यास सगळ्या ह्याच्यातला होता. आणि ज्याचं जे श्रेष्ठत्व आहे ते त्याच्याशिवाय दुसरं तुम्ही सिद्धच करू शकत नाहीच करू शकणार. बरं ठीक आहे, आता एवढंच त्यांना सांगायचं आहे की दुसऱ्या तेजानं तो निस्तेज होत नाही, दुसऱ्या कुठल्याही अंधारानं तो झाकला जात नाही. तर हा एक सूर्यच असं आहे की ज्ञान आणि अज्ञान या धर्माच्या पलीकडचं आहे. ज्ञान अज्ञान तिथे नाहीच आहे, केवळ ज्ञान मात्र. म्हणजे आपल्याला जो ज्ञान आणि अज्ञानाचं घ्यायचं तिथंही आपण घ्यायचं की ज्ञान आणि अज्ञान तिथे नाहीच, तिथं फक्त केवळ ज्ञान आहे. आता तुम्ही म्हणल्या तसं शुद्ध ज्ञान आहे. अशा ब्रह्मवस्तूच्या बाबतीत फक्त त्याला फार तर सूर्याची उपमा देता येईल की सूर्य, त्याला कुणीही ते निस्तेज करू शकणार नाही, त्याला कोणी अंधारानं व्यापू टाकणार नाही. मग ब्रह्मवस्तूच्या उपमेला सूर्य फार तर शोभेल असं त्यांनी म्हटले. म्हणजे जसं अनेक दिवे लावले, अगदी बघा जगातल्या सगळ्यांनी एकाच वेळेला दिवे लावले, आपण दिवाळी करतो तशी, किंवा अगदी मोठा एकच सगळ्याचा मिळून एकच दिवा केला, विजेचा दिवा,
एक मोठा दिवा असेल तर मग हे बाकीचे दिवे त्याच्या पुढे फिके पडतील, पण सूर्याच्या पुढे कुणीच फिकं पडणार नाही. त्या सगळ्या दिव्यांचं तेज आणि सूर्याचं तेज यात फरकच राहणार. आपण म्हणू शकत नाही की विश्वातल्या या सगळ्या दिव्यांपेक्षा दिव्यांसारखं याचं तेज आहे. नाही, सूर्याचं तेज सूर्यासारखंच आहे. बाकीचं सगळं त्याच्या पुढे फिकच पडणार आहे. आणि सगळ्या गोष्टी जरी अंधकारानं झाकल्या जातात, आता बघा ना, आत्ताच 10 मिनिटात आपला अंधार सुरू होतो. 6:15 झाले, आता आम्ही 6:15ला आरती म्हणायचो तर त्याही वेळेला अंधार व्हायला लागले. तर अंधकाराला सुद्धा नाहीसा करून टाकणं हे या स्वरूप ज्ञानाचं काम आहे किंवा सूर्याचं काम आहे. सूर्य कुणामुळेही झाकला जाणार नाही, काही नाही. सूर्याच्या महाप्रकाशात इतर प्रकाश नाहीसेच होतात. तसं ज्ञान मात्र हे स्वयंप्रकाश आहे. परब्रह्म कसं आहे? स्वयंप्रकाश आहे. परब्रह्माच्या ठिकाणी सगळे वृत्तीज्ञान किंवा वृत्तीज्ञानाचा प्रकाश सगळ्याचा नाहीसा होणार आहे. तात्पुरती जी ज्ञानं आहेत सगळी, त्यांचे प्रकाश नाहीसे होणार. आणि इतर पदार्थांप्रमाणे सूर्यप्रकाश जसा अंधकारानं झाकला जात नाही किंवा दुसऱ्या तेजानं तो कमीपणा त्याच्या ठिकाणी येत नाही, निस्तेज होत नाही, तसंच अज्ञानामुळं, अज्ञानरूपी अंधकारानं आणि ज्ञान मात्र हा जो स्वयंप्रकाश आहे, ब्रह्मरूप, ब्रह्मवस्तू, ही कशानेही झाकली जाणार नाही. अज्ञानरूपी अज्ञान, अंधारही त्याला काही झाकून टाकणार नाही. आणि ते तसंच ते तत्व किंवा ते जे काही आहे मूळ स्वरूप, ते कशानंही निराश होणार नाही. ते जसंच्या तसंच राहते, कायमचे, चिरंतन आहे. आपण इतर कित्येक जण येत आहेत, जात आहेत, पण हे परमतत्व कशानेही नष्ट होणार नाही, कशानेही झाकलं जाणार नाही, कशाने निस्तेज होणार नाही. सूर्याप्रमाणे म्हणजे सगळ्या तेजांपेक्षा अधिक तेजस्वी असल्यामुळंच दुसऱ्या कुठल्याही तेजाला ते आटोपलं जाणार नाही, की कोणत्याही अंधकारानं झाकलं जाणार नाही. म्हणून आपण दुसरा अध्याय नेहमी आत्म्याची मतं सगळी वाचलेली आहेत की अभ्यासलेली आहेत. पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, ही सगळी जी आहेत ना ती वर्णनं तीच आहेत. म्हणजे त्याच्या पुढं कोणाचीच काही सत्ताच चालत नाही, काहीच चालू शकत नाही. म्हणजे इतर तेजानं सूर्य जसा आवरला जात नाही, तमानी लिप्त होत नाही, असा जो सूर्य आहे त्याला उपमेचं जोडपं म्हटलंय बरं का. जे उपमेला दुसरा पदार्थच नाही आहे, दुसरी वस्तूच नाही. मग अशी सांगितलं तसं राम रावण यो युद्धम राम रावण यो रिगो, किंवा गगनम गगनाकारम, अजून एक शब्द आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासारख्याच आहेत, यांना उपमाच देता येत नाही. त्याची स्वरूपाला किंवा आत्मरूपाला उपमा देता येत नाही. अमृतानुभवमध्ये काय म्हणतात बघा, हे कितीही वेळात सांगितलं तरी पुन्हा गाडी तिथंच येणार आहे की ते स्वरूप जे आहे ते निरंतर आहे. त्याचं रूप म्हणजे त्याची बरोबरी कुणीच करू शकणार. तेजांतरेण नाक्रामेत, बघा, तेजांतरेण नाक्रामेन न बिभ्भेत मसा पिवा. न बिभ्भेत म्हणलं त्यांनी. बिभ्भेत म्हणजे घाबरणं, भिणं. म्हणजे दुसऱ्या तेजाने त्याच्यावर आक्रमण केलं जात नाही आणि अंधाराला तो घाबरत नाही. तत्सादृश्येनोपमितुम, तत्सादृश्येनोपमितुम, उपमितुम म्हणजे उपमा देण्यास. द्वितीय सूर्य एकलहा, दुसरा सूर्यच आहे, एकटा एक सूर्यच एकटा आहे. एकलहा म्हणजे एकटा, म्हणजे सूर्यालाच सूर्याची उपमा द्यायची. या सूर्यासारखाच हा सूर्य, बस. म्हणजे सूर्यच सूर्यासारखा आहे, दुसरं उपमान आणूच शकत नाही. सीतेच्या मुखाला जसं म्हणलं तसं रामा आणि रावणाच्या युद्धाला, किंवा गगनासारखं गगन. अभंगात काय म्हणतात बघा, किंवा आटोपेना, किंवा आटोपेना
दुजा तेजा कोणा किंवा आटोपेना, दुजा तेजा कोणा नातरी झाकेना अंधारे जो, नातरी झाकेना अंधारे जो. तया सूर्या लागी, तया सूर्या लागी उपमाती साच, तया सूर्या लागी उपमाती साच. एक सूर्याचीच साजे जैसी, एक सूर्याचीच साजे जैसी. एका सूर्याचीच सूर्याला उपमा देता येते. तसंच स्वरूप ज्ञानाला, आत्मज्ञानाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येणार नाही. दुसरं कुठलंच नाही, ते एकमेव अद्वितीयच आहे. म्हणून कोणत्याही तेजाच्या आटोक्यात जसा सूर्य येत नाही, दुसऱ्याच्या तेजाचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही, कोणत्याही अंधाराला तो घाबरत नाही, भीत नाही. अशा प्रकारचं उपमेचं जुळं भावंड म्हणले त्यांनी. जुळं मूल किंवा जुळं भावंड म्हणजे सूर्य. समानधर्मी असा हा स्वतः सूर्यच आहे. की सगळ्यांनी, मानसीताईंनी तेच सांगितलं की दुसऱ्या तेजानं तो आटोपतच नाही, की अंधाराला तो भीतच नाही. अशा याला उपमा कुणाची देता येईल? आपण जुळं मूल म्हणतो बघा, जुळी मुलं सारखी असतात. आता आपण शोधून काढतो त्यातल्या त्यात, कारण आपल्याला नाहीतर फार फजिती झाली असती. किंवा काही असे पिक्चर निघालेले होते बघा, म्हणजे त्यांच्या बायकांची पंचायत व्हायची की आपला नवरा नक्की कुठला, इतके ते साम्य असतात. पण तसं हे जुळं मूल म्हणजे सूर्यच आहे, दुसरं नाहीच आहे, तो सूर्यच. आणि अज्ञान विरहित असं हे शुद्ध ज्ञान आहे, जे आता मगाशी ताई म्हणाल्या ते शुद्ध ज्ञान हा शब्द त्याला योग्य आहे. त्याला उपमा द्यायचीच झाली तर वरच्या महदाकाशातल्या तेजस्वी सूर्याची द्यावी लागेल. फक्त सूर्य त्याला देता येईल. आणि त्यात तेजासारखं दुसरं काहीच नाही या जगात, काहीच नाही. कुठल्याही तेजानं हा सूर्य निस्तेज होणार नाही आहे, कुठल्याही अंधारानं तो परास्त होणार नाही, झाकला जाणार नाही. तसं या ब्रह्मांडात दुसरं काहीच नाही. फक्त ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं हे शुद्ध ज्ञान, ते ह्या तेजस्वी सूर्यासारखं आहे. त्याला दुसऱ्या कोणाची उपमा देता येणार नाही. आणि आत्मस्वरूप हे आत्मज्ञानासारखंच आहे. म्हणजे आत्मस्वरूप आणि आत्मज्ञान एकच आहे. पुन्हा तुम्ही त्यात घोटाळा करू नका. मला असं वाटतं कळली असेल आता. ह्याला काही उपमा वेगळी दुसरी द्यायची गरज नाही, किंवा दुसऱ्या कुठल्याही दृष्टांताने समजावून द्यायची गरज नाही. कळलं का? सूर्याची उपमा कोणाला द्यायची आणि सूर्याला कोणाची देता येईल उपमा? कुणाचीच देता येत नाही, कोणाचीच नाही. तो एकमेव अद्वितीय. तसाच आत्मा पण एकमेव, परमात्मा पण एकमेव अद्वितीय. बरोबर, अद्वितीय आहे. हां, एवढं आता पक्क डोक्यात ठेवायचं की आता फक्त एकाचीच आपल्याला आस ठेवायची किंवा एकच गोष्ट समजून घ्यायची, ती म्हणजे परमात्म्यापर्यंत पोहोचायचं. परमात्मा आपल्याच आणि तो मगाच्या ओवीत सांगितल्यासारखं आपल्याच ठिकाणी, त्याला धुंडायला बाहेर जायचं नाही कुठेही. म्हणजे फिरण्यासाठी तीर्थक्षेत्र फिरा, पण कुठल्याही तीर्थक्षेत्रात तो पडणार नाही, तो आपल्याच ठिकाणी. नाही का? कुठे ते गाणं छानच आहे ना. कुठे शोधिसी ज्ञानेश अहम रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. तो उपाशी राहतो, हे बाहेर आपण शोधत राहतो आणि त्याला काहीच समजून घेत नाही. सुंदर आहे, फार छान छान. आपली दृष्टी बहिर्मुखच असते ना. हा, बहिर्मुख आहे. हो, मग अंतर्मुख होऊन आपल्यालाच समजून घ्यायचंय. स्वरूपाचं ज्ञान स्वतःच घ्यायचंय. दुसरे कोणी येऊन सांगतील का ग ते बघा तो तुमचा आत्मा तिथे. आणि तो बघा तिथे कोपऱ्यात मला दिसतोय, टॉर्चनी दिसतोय, कशा नाही दिसणार. तो आपल्या ठिकाणीच आहे. तो आपल्याला शोधायचंय, समजून घ्यायचंय. शोधायचंय म्हणजे समजून घ्यायचंय. शोधायला तो काही कुठे हरवलेला नाही, काही नाही. आपल्या दृष्टीला मात्र हरवलेलं आहे.
अंतरात्म्याला अंतर्दृष्टीनंच पाहायचंय, बाहेरच्या डोळ्यांचा उपयोग नाही का? चला, म्हणजे आता हे जाऊ पे हे 3 शब्द लक्षात ठेवा. आता सगळे वेगवेगळे त्यांनी दिलेले आहेत छान. त्यांच्या ह्याच्यात काय होतं मगाशी? काय म्हणाल्या नंदाताई? शिंपे शिंपे शिंपे. हा, कोणे तमे न शिंपे. हा, कोणी तमे. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या तमानी अंधारांनी त्याला शिंपत. अंधाराला कुणी झाकू शकत. हा, झाकू शकत नाही, हे सोपं आहे. शिंपेपेक्षा हे त्यांनी जो शब्द वापरलेला आहे वासिपे, हा छान वापरलेला आहे. वासिपे म्हणजे जोडीच नाही, त्याला जोडीदार नाही. म्हणजे काय? मॅडम, तुम्ही लिहिलेल्या पुस्तकात होते हे काय? अहो, 10 पुस्तक आहेत माझ्याकडं. आपल्याला आळंदीला दिलेल्या पुस्तकात खंदारकरांमध्ये आहे, खंदारकरांमध्ये पण आहे. आणि ते हे का शिंपे शिंपे त्याच्यात आहे का? हा, नाही, खंदारकरांमध्ये नाही. तुम्ही दिलं ना ते पुस्तक. हा, छोटे त्याच्यात आहे का? अच्छा, अगदी छोटी दिली प्रत्यक्षात. देशपांडे. हा, नाही, वामन देशपांडे नाही, नाही, ते वेगळे आहेत, दत्तराज आहेत ते. काय होतं काही वेळेला टायपिंग मिस्टेक पण होते. काय आहे वामन देशपांडे त्यांच्यात? काय आहे? वासिपेच आहे, सगळ्यात वासिपे. फक्त आता या सांगतात तेवढी ती छोटी पुस्तकात मी दिली, म्हणजे आपल्याला आळंदीत जे मिळालं ते आपण आणलं त्यावेळेला, नाही का? ताई, माझ्याकडे आहे, त्याच्यात पण शिंपेच आहे. अहो, मग दत्तात्रय देशपांडेंचीच तेव्हा आपण दिली ना सगळ्यांना. तुम्ही नसाल कदाचित. वामन देशपांडेचे पुस्तकात आहे शिंपे. हो का? मी तुम्हाला बर, ठीक आहे. असू दे, मी बघते आता जे तो अभ्यास संशोधनात्मक जे काही जर टाकलं तरी आपल्याला फक्त त्याच्यातला अर्थ कळायला. हा, बास तेवढंच घ्यायचंय की दुसऱ्या अंधाराने त्याच्यावर काही शिंपण घालता येत नाही किंवा हे करता येत नाही. त्याला कोणाचाच काहीच चालणार नाहीये. सूर्य एकमेव जसा आहे तसाच आहे. आणि आधीचं चंद्राचं सांगितलं की त्याची जी 17वी कला आहे ती कायमची आहे. तसं आपलं जे स्वरूप आहे ते कायमचं आहे. हे बाकीचं सगळं संपणार आहे, नष्ट होणार आहे. त्याचा आणि त्याच्यावर काही परिणाम होत नाही. एवढंच लक्षात ठेवायचं. चला, थांबूया आता. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायतां येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाङ्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःपचाल्पं विषयः विपदां दात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः. काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर